Ladies and gentlemen, welcome to the channel. Please subscribe with notifications on. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी बादल मिश्रा. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून आपल्या सर्व शंका क्लिअर कराव्यात. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने स्थापन केलेली बालमुलींच्या समृद्धीची एक बचत योजना आहे. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी व विवाहासाठी बचत प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारद्वारा स्थापन करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोण काढू शकतात, चला बघूया. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या 10 वर्षाच्या आतपर्यंत त्या मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढता येते. नंबर 2, एका कुटुंबामध्ये 2च मुलींचे खाते काढता येतात. नंबर 3, हे खाते आपल्याला 250 रुपयापासून सुरू करता येतं. बघूया सुकन्या समृद्धी योजनेचे काही वैशिष्ट्ये. नंबर 1, ही योजना फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे. नंबर 2, सेफ अँड गॅरंटीड रिटर्न, म्हणजे तुमचे पैसे, गुंतवलेले पैसे हे सेफ आणि सुरक्षित असतात आणि त्याचा तुम्हाला गॅरंटीड रिटर्न, व्याजदर जे आहे ते तुम्हाला गॅरंटी मिळतात. नंबर 3, इन्कम टॅक्स बेनिफिट, म्हणजे तुमच्या गुंतवलेल्या पैशांवर आणि तुमच्या गुंतवलेल्या पैशांवर आलेल्या व्याजावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स करत वसूल करण्यात येणार नाही. नंबर 4, पार्शियल विड्रॉल, म्हणजे तुम्ही या खात्यामध्ये बचत केलेल्या पैशांमधून अंशतः पैसे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी काढू शकता. नंबर 5, फुल विड्रॉल फॅकल्टी, म्हणजे तुमच्या मुलींच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही या खात्यामधून पूर्ण पैसे काढण्याची सुविधा तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून उपलब्ध आहे. पॉईंट 6, सुकन्या समृद्धी योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त व्याजदर मिळतात. ते म्हणजे तुम्हाला वार्षिक एका आर्थिक वर्षात तुमच्या गुंतवलेल्या पैशांवर 8.20% व्याज मिळतं. नंबर 7, या योजनेमध्ये एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयेपर्यंत पैसे आपल्याला जमा करता येते. नंबर 8, डिपॉझिट पिरियड. या योजनेमध्ये तुम्हाला 15 वर्षे पैसे गुंतवायचे असतात. ते पैसे तुम्ही कॅश, चेक, ऑनलाईन व इतर कोणत्याही मार्गाने भरू शकता. नंबर 9, मॅच्युरिटी पिरियड. हे खाते तुम्ही काढलेल्या तारखेपासून तर पुढील 21 वर्षासाठी असते. म्हणजे तुम्हाला पैसे काढल्याच्या तारखेपासून तुम्हाला पुढील 15 वर्षापर्यंत हे पैसे भरायचे असतात आणि 6 वर्षाचे पैसे तिथेच जमा असू द्यावे लागतात. 10, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढण्याकरिता लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे नंबर 1, मुलींचे आधार कार्ड. नंबर 2, मुलींच्या आईवडिलांचे आधार कार्ड व पॅन कार्ड. नंबर 3, मुलींचा जन्माचा दाखला. नंबर 4, मुलींच्या वडिलांचे 2 पासपोर्ट साईज फोटो. बघूया कॅल्क्युलेशन, म्हणजे जर तुम्ही 1000 रुपये महिना डिपॉझिट कराल तर तुम्हाला 21 वर्षांनी किती रुपये मिळेल बघूया. 1000 आपल्याला महिन्याचे डिपॉझिट करायचं आहे आणि आपल्याला वार्षिक व्याजदर मिळतो तो म्हणजे 8.20%. ठीक आहे. बघा इथे देऊन आहे डिपॉझिट पिरियड 15 वर्ष आणि मॅच्युरिटी पिरियड 21 वर्ष. तर चला विचारू किती होईल आपले. बघा रिझल्ट. टोटल डिपॉझिट आपले 1,80,000 रुपये जमा होतील व आपल्याला व्याज 3,74,611 रुपये मिळतील. म्हणजे आपल्याला टोटल मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल 5,54,611.